स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. संजीव राजे कार्याध्यक्ष अमित कदम साहेब आणि इतर सर्व स्टेजवरचे मान्यवरी राज्यावर काम करणारे सुनीता देशमुख, बाकीचे एक वोट राहिले असले तर वेळ झालेला आहे. पार्टी म्हणून काम करताना तुमच्या समोर उभं राहिलं असताना तेव्हा बरोबर 25 वर्षापूर्वी पवई नाकाचं जे हॉटेल आहे, काय त्याचं त्याच्या हॉलमध्ये अशीच सभा झाली. त्यावेळेस मी लक्ष्मण तात्या, कैलासवासी मदनराव प्रसाद आणि इतर काही मान्यवर आणि बाकीची सगळीच तुमच्या आमच्यासारखी विविध अपक्ष आमदार होते. हे सगळं घडलं तेव्हा आम्ही जी पहिली सभा घेतली त्याची मला इथे आठवण आली. त्याच्यानंतर राष्ट्रवादी पार्टी किती वाढत गेली याचं चित्र तुम्हाला सगळ्यांना दिसलं. पहिल्या इलेक्शन मध्ये आपण एका दुसरा आपण सोडलं, सगळे आमदार आणले, जिल्हा परिषद आणली वगैरे वगैरे. संजय राजेंनी तुम्हाला ते सगळं सांगितलं. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की निर्णय झालेले इथं बसलेले कुठल्याही तालुक्यातले कुठलाही कार्यकर्ता असला त्यांनी आमच्या बरोबर आणि अजितदादांच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरं का वाईट हे प्रत्येकाने हृदयात ठेवलं. आम्हाला स्वतःला मी एकच सांगेन की मी 85 सालापासून शरद पवारांच्या मागे फिरणारा कार्यकर्ता होतो. एकदा कधीतरी खाजगी देऊन तुम्हाला मी सांगेन की पवार साहेब समाजवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून आमच्या मनाला काय वाटत असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही ते बोलणार नाही. निर्णय झाल्यानंतर राजकारणात मागे वळून बघणार नाही. आपण आपल्यातलेच मागे राहिलेले त्यांच्याविषयी बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही. साहजिकच तुम्ही बघाल की आपले शत्रू कोण. मला बऱ्याच जणांचे फोन येतात, भेटतात, तेव्हा मला म्हणतात की जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण काय करायचं. आज या वेळेचा निर्णय, मागच्या वेळेचे जर संदर्भ आपण घेतले, काँग्रेस आणि आपली आघाडी होतीच राज्यावर, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण वेगळे वेगळेच लढलो. असं काही नव्हतं की आपल्याला राज्यावरची आघाडी इथं आणायची. ज्यावेळेस निर्णय होतील तेव्हा बघ. त्यामुळे बाकीचं तुम्ही सगळं सोडून द्या. आम्ही दोघंही वेळ द्यायला तयार. मी या वयात परत कंबर कसली आहे की पार्टी वाढवायला लागणार आहे. माझे स्वतःची भावना तुम्हाला माहिती आहे आणि माझा सुद्धा वेळ तुम्हाला माहिती आहे की एकदा डोक्यात वेळ घेतला तर मी सहजासहजी सोडतच नाही. सहजासहजीचा प्रकार आहे. तुमची साथ पाहिजे. आम्हाला 4 तालुक्याची यादी सांगितली, 7 राहिले. पाटण राहिलं, उत्तर कराड, दक्षिण कराड, जावळीत आहेत, थोडेफार आहेत, सातारमध्ये आहेत. सातारमध्ये आपल्याला थोडी ताकद निर्माण करताना थोडं नाजूक हाताने करायला लागणार आहे आणि तिथे शिवेंद्र बाबांच्या सारखं समर्थ नेतृत्व आहे. शिवेंद्र बाबांना बरोबर घेऊन आपल्याला काही गोष्टी करायला लागतात. हे जाहीर आहे, आम्ही तुझ्या तोंडावर सांगतोय. त्यामुळे आपल्याला जे पुढचं करायचंय ते व्यवस्थित करायला लागणार आहे. जितेंद्र डोबल साहेबांनी त्यांच्या व्यथा मांडल्या, आता त्याला मी साक्षीदार आहे. त्यामुळे त्या विषयावर मी काय बोलणार नाही. साहेब, राजकारणात जे मिळत नाही ते सोडून देणं गरजेचं असतं. आपल्याला विचाराचं राजकारण करायचं, आपल्याला विकासाचं राजकारण करायचं, आपल्याला आपलं भविष्य वाढवायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यात मोठं अजितदादाचं नेतृत्व, ज्या पद्धतीने आपण शरद पवारांच्या नेतृत्वाला 1999ला साथ दिली, त्याच पद्धतीने आणि त्याच जिद्दीने अजित पवारांच्या नेतृत्वाला आपण साथ द्यायला लागणार आहे असं नक्की मी सांगतो. कारण मी राज्यावर जवळजवळ 25 वर्ष काम करतो. पवार साहेबांच्या बद्दल न बोलणं हे चांगलं आहे, कारण काय बोलायचं. त्याला वडिलांचं जमान मानलं, त्यांना सोडून जाण्यात आम्हाला स्वतःला काय वाटतं. मी बोलीन एक दिवस वेळी तेव्हा मी बोलतो. म्हणजे कारणं सांगितली, कारणंही संपलेली आहेत, निर्णय झालेला आहे. अजित पवारांच्या शिवाय आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रात दुसरा पर्याय राहिलेला नाही. एवढं मी तुम्हाला 30 वर्षाच्या राजकारणात सांगतो. विकासाचं राजकारण, धडाडीचं राजकारण, शब्द पाळणारा गडी, रांगडा गडी, या सगळ्या गोष्टी त्यांच्या तुम्हाला आम्हाला तर काहीच नाही म्हणले. आपले पालकमंत्री असल्यापासून आपण ते आपल्याला घेऊन राहिलेले. आज ते सातारा जिल्हा पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त मानतात आणि अशा नेतृत्वाला जर साथ दिली नाही आणि अजून कोणाकडे तरी आपण दात भरकटत बसलो. राज्यावरची आघाडी ही राज्यावर आहे. आपलं अस्तित्व, नेतृत्व आणि आपले विचार
हे कायम ठेवून आपल्याला जिल्ह्यातून पार्टी बांधायची आहे. मकरंद आव्हान मी एवढं देऊ, फक्त सण जाऊन द्या 24 तारखेचा. आम्ही साधारणतः शुक्रवार शनिवार रविवार कुठं ना कुठेतरी मेळावा गेला. आमचे 4 मतदारसंघ, 2 मतदारसंघाची तुम्ही काळजी करू नका. तिथं काही जरी आलं तरी या 2 मतदारसंघात काही करू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे मतदारसंघ तालुके बांधायला लागणार आहेत. वैचारिक भूमिका आपल्याला स्पष्ट करायला लागणार आहेत. काही गोष्टी आपल्याला राज्यातनं ज्या येतात हे सगळे कार्यक्रम आपल्याला राबवायला लागणार आहे. त्यासाठी जे संघटन लागतं ते संघटन आपल्याला पुढे यायला पाहिजे. आणि नुसती पदं ही मागू नका. मी पालकमंत्री म्हणून 10 वर्ष इथं काम केलं. मला त्या पार्टीत पदं मागणारी मंडळी मला भरपूर भेटली, पदासाठी झगडणारी मंडळी मला भरपूर भेटली. परंतु पद मिळाल्यानंतर काम करणारी मंडळी फार कमी भेटली. पदे घेऊन नुसते हे छापलं अमुक तमुक कारण हे झालं चूक. हे असं काही या कार्यकर्त्यांच्याकडनं मला अपेक्षा नाही. आपण तावून सुलाखून निघालेले कार्यकर्ते आहोत. आपल्या सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे. आणि काम करायचं असेल, जबाबदारी जर घ्यायची असेल विचारपूर्वक घ्या. तर कारण नाही मकरंद आबा बोलून गेले की कधी इलेक्शन कुठली लागेल हे आम्हाला कळत नाही राज्यावर. तुम्हाला काय विचारण्यात अर्थ राहिलेलं. मला विचारतात नगरपालिका कधी जिल्हा परिषद म्हणलं आम्हाला नाही माहिती. कोर्टात गेलेले केसेस, कोर्टात काय चालायचं ते चाललंय. माझ्या स्वतःवर डिस्क्वालिफिकेशनच्या केसेस टाकल्या गेल्यात, आम्ही त्यांच्यावर टाकलेले आहेत. ते तिकडचं राजकारण सोडून द्या. तिकडचं राजकारण करायला आम्ही समजतोय, अजितदादा समजतात, तटकरे साहेब समजतात, सगळे समजतात. तर झाला प्रश्न एवढाच आहे की आपल्याला आपल्या जिल्ह्यात जिथं कमी पडतंय तिथं आपल्याला ताकद निर्माण करायला कष्ट करायला लागणार आहे. आणि नेतृत्व वाढवायला आपल्याला कुठला तरी विचार घेऊन समाजाच्या पुढे जायला लागणार आहे. जास्त बोलणं नाही, वेळोवेळी आपल्याला यायला लागणार आहे. तुम्हाला वेळ द्यायला लागणार आहे. आमदारांचे फोन आले म्हणून यायचं कारण राहिलेलं नाही. संघटना आम्ही 15 दिवसात बांधणार आहे. तालुक्यात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पद्धतीचा कार्यकर्ता जरी मिळाला तरी आम्ही वाढवणार, तिथे येणार, संघटना जाहीर करणार, तालुका संघटना जाहीर करणार, तालुक्याच्या सेल जाहीर करणार. या सगळ्या गोष्टी मला मकरंद आव्हानांना काही नवीन नाही. संजीवराजे किती फिरतात त्याची जाणीव तुम्हाला, माझा भाऊ म्हणून मी कौतुक करत नाही. तुम्ही समजा जिल्ह्याला त्यांची जाणीव आहे की ते नाही अध्यक्ष म्हणून कसं काम केलेलं आहे हे सगळं उदाहरण त्यांच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही तिघं कुठं काही कमी पडणार नाही. त्यामुळे बाकीचं सगळं राहिलं हे आता तुमच्याकडे राहिलं. तुम्ही किती ताकदीने बाहेर पडताय. आता पहिला प्रश्न मला थोडंसं वाईट वाटतं. आज आपल्या जिल्ह्यासमोर राज्यात मांडण्याचा प्रश्न जो आहे पहिला, हा दुष्काळाचा प्रश्न आहे की नाही एवढं मला आहे की नाही एवढं सांगा. पिण्याच्या पाण्याचा विनोद किती काय भानगडी चाललंय ते आपल्याला माहिती. आमचं ठीक आहे, तुमचं आमचं खंडाळायचं नाही असं थोडंफार बरेच. बाकीच्यांचं पिंटू पहलवान तुम्हाला विकासाची कामं लागतील ते आम्ही तुम्हाला 100% देतो. तुम्ही काळजी करू नका. आधी दादा तेवढ्या गाठीत बसतो. तुम्ही फक्त कामाची यादी आणून द्या. बाकीचं सगळं आमच्या दोघांच्यावर सोडा. माझ्यापेक्षा मकरंद पाटील जेव्हा मंत्रालयात जातात तेव्हा त्यांची कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. सकाळी गेले की सगळ्या मंत्र्यांचं डोकं खाऊनच परत येतात. त्यामुळे ते काय कुठं असं नकारा घंटा घेऊन येणारा माणूस आपलाच नाही. तर बाकीच्यांच्या विषयी आपल्याला बोलायचं नाही. आपल्या जुन्या सहकार्यांविषयी आपल्याला काय बोलायचं कारण नाही. राजकारणात एक धोरण नेहमी पक्क ठेवा की शत्रू कमीत कमी तयार करणं ही राजकारणातली फार मोठी कला असते. हे शत्रू गाव पातळीवर असतील, तालुका पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर असतील, राज्य पातळीवर असतील. आपली माणसं कशी वाढवायची, आपली ताकद कशी वाढवायची, प्रश्न काय विचारले जातात, रिझर्वेशन सारखे प्रश्न तयार झालेले त्याविषयी तुमच्या तालुक्यात गावात काय भावना आहेत, या सगळं सांगण्याचं संघटन तुम्हाला करायला लागणार. इलेक्शन कुठल्या क्षणी लागली तर बेसावत ठिकाणी आपल्याला जाऊन जमणार नाही. बेसावत ठिकाणी जमणार नाही. इलेक्शन कशा पद्धतीने होतील, काय पद्धती होतील, हे 10-15 दिवसात 1-2 महिन्यात चित्र क्लिअर होतं. तर जास्त न बोलता, मला वाटलं नव्हतं तेवढ्या संख्येने लोक आज सर्व जिल्ह्यात इथं आलेले. ही आपला सगळ्यांचा आभारी आहे कारण आमचा आत्मविश्वास वाढवणारी ही संख्या आहे. एवढं मी आपल्याला सांगतो. शेवटी फारकत घेणं ही जरी कष्टदायक असली तरी फारकत झालेली आहे. आणि फारकत जास्त दिवस टिकू नये एवढी जी सगळ्यांची भावना आहे. एवढं बाकी आपल्याला मान्य करायला लागणार आहे. जे होईल ते होईल. आपला निर्णय झालेला आहे.
आपल्या जिल्ह्याची संस्कृती आपल्याला माहिती आहे. जिल्ह्याची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी ह्या पिढीत तुमची. हे माझं थांबले जरा बोल नको. अजिबात दुसऱ्यांनी कोणावर जबाबदारी राहिली नाही, पुढच्या पिढीलाही जबाबदारी राहिलेली. त्यामुळे बाकीचं काही नाही, आमची साथ तुम्हाला मिळेल. आपण आल्याबद्दल धन्यवाद. आपण या सभेला येऊन आमचा आत्मविश्वास वाढवला त्याबद्दल धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. राष्ट्रवादी काँग्रेसची आपली ही प्रमुख कार्यकर्त्यांची पहिली बैठक आणि या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे आपण सर्वांचे नेते, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे मित्र दीपकराव चव्हाण, आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा, कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्रजी लवंगारे, प्रदेश सचिव आदरणीय प्रतापराव अण्णा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक सन्माननीय बाळासाहेब पाटील सोळसकर, महिलांच्या राज्याच्या प्रतिनिधी सन्माननीय स्मिताताई देशमुख. मी आता नावं सगळ्यांची घेत नाही. अरे सॉरी, ज्याची नुकतीच कार्याध्यक्षपदी निवड झाली ते आपले तरुण सहकारी अमितजी कदम, या मीटिंग करता उपस्थित असणारे आपण सर्व या जिल्ह्यामधले विविध संस्थांवर काम करत असणारे आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग हे अतिशय आनंदाच्या आणि एका विशेष उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आपला मीटिंगचा कार्यक्रम पार पडतो. आज आपल्याला या ठिकाणी का बसावं लागलं हे काही मी तुम्हाला कुणाला काही सांगण्याची वेगळी आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच या राज्याचे नेते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. याचं कारण हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. या पक्षाचे आपले नेते आदरणीय पवार साहेबांना तर आपण सगळेजण मानतो, ते आपले दैवतच आहे. म्हणजे आजही साहेब आपल्या हृदयात आहे. परंतु या राज्याची अलीकडच्या कालावधीमध्ये जी प्रगती झाली, किंबहुना या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या नेतृत्वाखाली वाढली, ज्यांनी खऱ्या अर्थानं असणाऱ्या कार्यकर्त्यांचे, असणाऱ्या जिल्ह्यांचे, भागांचे प्रश्न ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं, अतिशय हिरिरीनं ज्यांनी प्रश्न सोडवले, त्या अजितदादांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी मान्य करण्याचा निर्णय घेतला. आता काय झालं, कसं झालं या खोलात आपल्याला जायचं काहीच कारण नाही. आपण अजितदादा आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही या जिल्ह्यामध्ये कशी मोठी होईल याकडे आता इथून पुढं खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. किंबहुना आपला वेळ आपण या संघटना वाढीकरता निश्चितपणानं देणं आवश्यक आहे. कारण वाई विधानसभा मतदारसंघामध्ये काही विशेष पक्षबांधणीची काही अडचण नाही. पक्ष ॲज इट इज जसाच्या तसा आपल्यासोबत आहे. फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ॲज इट इज पक्ष
जसाच्या तसा आपल्या सोबत आहे. परंतु इतर जे हे 4 तालुके सोडून जे जिल्ह्यामधले इतर तालुके आहेत, या तालुक्यांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं काम करण्याची खूप आवश्यकता आहे. मग अगदी कराडच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघ असतील, पाटण असेल, कोरेगाव असेल, सातारा असेल, या सगळ्या मतदारसंघांमध्ये किंबहुना तालुक्यांमध्ये खाली मानखटावकडं सुद्धा आपल्याला, कारण त्यांचे भाजपचे आमदार प्रत्येक तालुक्यामध्ये बाहेर जाऊन त्यांची संघटना बांधण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करतात. संघटना आपली वाढवायचा जसा त्यांना अधिकार आहे तसा तो अधिकार आपल्याला सुद्धा सगळ्यांना आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा, रामराजे असतील, बाबा आपले अध्यक्ष असतील, दीपकराव आमचे असतील, किंबहुना जिल्ह्यातली सगळी प्रमुख मंडळी ही आम्ही आता दसऱ्यानंतर, बरोबर ना रामराजे सर, दसऱ्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन किंबहुना कुठं जिथं ठरेल त्या पद्धतीनं तालुक्यातल्या आपल्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आणि मग त्या बैठकीमध्ये या तालुक्यामधली आपली पक्षाची असणारी सद्य परिस्थिती काय, मग या परिस्थितीमधून आपल्याला संघटना वाढवण्याकरता, पक्ष वाढवण्याकरता काय काय प्रयत्न करावे लागतील याच्या सूचना सुद्धा कार्यकर्त्यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही घेणार आहे. आणि मग त्या पद्धतीनं पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका किंबहुना प्रयत्न हा आपल्याला किंबहुना आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि मला खात्री आहे, तुम्ही आज इथं जे कार्यकर्ते बघितले, काही कार्यकर्त्यांचे मलाही फोन आले, साहेबांनाही आले, आता मनोज पोळ आले होते, परंतु ॲक्सिडेंट एक झाल्यामुळं ते तातडीने गेले, कारण ह्यांचा पी आहे ना, गाडगे साहेबांचे पी आहे, हा अभय मेनकुदळे, तर त्यांचा अपघात झाला, दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं. हा, त्यामुळं मनोज पोळांना तातडीनं जावं लागलं. आमचे नितीन भरगुडे पाटील दवाखान्यात कालपासून ऍडमिट आहेत, किंवा असे काही प्रमुख कार्यकर्ते की त्यांचे काही अडचणींमुळे फोन आले. परंतु निश्चितपणानं तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे या जिल्ह्यामधले सकस कार्यकर्ते आहात, प्रमुख कार्यकर्ते आहात, आणि तुम्ही मंडळींनी जर मनावर घेतलं तर 100% या जिल्ह्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी ही 1 नंबरला आली. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे रामराजे असतील, बाबा असतील, मी असेल, आम्ही कुठेही तुमच्या सोबत काम करायला अजिबात कमी पडणार नाही. काही विकास कामांच्या संदर्भामध्ये इथं सूचना मांडली गेली, निश्चितपणानं आता सरकारमध्ये आपण सहभागी आहोत त्या पद्धतीनं. कारण काय झालं, आता डीपीसीचं वाटप सुद्धा, या वाटपामध्ये सुद्धा आता आम्हाला आमदारांना पैसे मिळाले यात विशेष काही नाही, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून असणारा निधी हा आपल्याला मिळालेला नाही. तर या संदर्भामध्ये काही प्रमाण किंवा काही पैसे आधीच खर्च झाले, परंतु निश्चितपणानं भविष्यामध्ये डीपीसी मध्ये सुद्धा आपल्या पक्षाला वेगळा निधी कशा पद्धतीनं ठेवता येईल याचाही प्रयत्न आम्ही करणार आहे. राज्य पातळीवर म्हणजे दादांचे तुमचे संबंध आहेत, परंतु रामराजे असतील, मी असेल, दीपकराव असेल, आम्ही सुद्धा, तुमच्या नगरपालिका असतील, कुठे काय असेल, तिथं सुद्धा आम्ही दादांच्या मागे लागून काही ना काही आपल्याला निधी मिळण्याच्या संदर्भातला प्रयत्न हा आम्ही सुद्धा निश्चितपणानं करू. कारण दादांचं नेतृत्वच विकासात्मक नेतृत्व म्हणून संपूर्ण राज्य त्यांच्याकडे आदरानं बघतं. त्यामुळं निश्चितपणानं आपल्या विकास कामांच्या संदर्भातली ही भूमिका या निमित्तानं आपण घेऊन इथून पुढची वाटचाल आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे. आता शक्यतो आपलं शहरच कुठे गेले पाहिजे, ऑफिस आता आपलं इथंच, म्हणजे खाली ते कुठला
खाली राहतील ते आपण वर राहू बाहेरची नका काढू त्याला काय नाही ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या किरण. सूचना मांडा आपण कार्य नाही ठीक काय आहे, अडचण काय जरा ऐकून घ्या. एकत्र बांधलेलं जरा ऐकून घ्या. वाटणी झाल्यावर तुम्हाला घराच्या वाटणं नाही. अरे किरण, नाही किरण नानाची सूचना जरी बरोबर असली, हे बघा ज्या वेळेला भूमिका आपण ही घेतली त्यावेळेला मला फोन आला की चावी कधी तुमच्या ताब्यात आहे, त्या ऑफिसची. परंतु रामराजेंनी आम्ही विचार केला की आपण तसं काही करायला नको, जी इमारत ती आहे ती राहू द्या, आज वाद घालायची आपण काही कारण नाही. इथं पोवई नाक्यावर आपल्याला ऑफिस मिळाले, आपण रंगरंगोटी हे सगळं चांगलं करणार आहे. पूर्ण नका. पूर्ण मग तो हाल याच्यापेक्षा छोटा आहे. तो जो हाल आहे पक्षाचा आपला, तो याच्यापेक्षा सुद्धा छोटा आहे. हा हॉल आपण कलर व्यवस्थित करणारे, ऑफिस चांगलं करणारे, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला हे चांगलं ऑफिस आणि चांगलं कार्यालय, चांगला कारभार या कार्यालयातनं आपला होईल, या संदर्भात तुम्ही कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. आपला हक्क निघून जायचं असं होईल. हक्क त्याचा मालक मी आहे. हक्क मी तो सही दिली पाहिजे, दादा आहे त्याच्या. त्यामुळं आणि आजही म्हणजे परवा दिवशी त्या पार्टीला लागणाऱ्या काही बिलं द्यायची होती, त्याच्यावर माझ्याच चेकवर सायचं त्यांनीच केल्या. त्यामुळं तसं काही उगीच काही गरज नाही आपल्याला माझं तुझं करायची. असू द्या, तिथं त्यांचं राहू द्या, इथं आपलं करू. आपण वाद घालण्याची काही कारण नाही, काही गरज नाही. हा तर हा ठीक आहे. निश्चितपणानं तुमच्या या संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना विचारात घेऊन या ऑफिसमध्ये सुद्धा काही बदल निश्चितपणानं केले जातील. कारण आता महिलांचं अध्यक्षपद येणार, जेंट्सचं आहे म्हणजे बाबांना आहे ऑफिस, कार्याध्यक्षांना, असं काही आपल्याला त्या पद्धतीने काही नियोजन करता येतंय का याचाही प्रयत्न निश्चितपणानं केला जाईल. मात्र एक सगळ्यांनी लक्षात ठेवा की आता बाकी कुठल्याही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता उद्याच्या कालावधीमध्ये एक लक्षात ठेवा, लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या. लोकसभेचा पडगम डिसेंबर एंड जानेवारीला सुरू होणार, लोकसभेची आचारसंहिता. विधानसभा त्याच्यानंतर 4-5 महिन्यात विधानसभा निश्चितपणानं लागणार, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. कदाचित मध्ये आधी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका यांच्याही निवडणुका मध्ये आधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं असं होऊ नये की अचानक आलं आणि मग आपली गडबड झाली. त्यामुळं माझी कळकळीची सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आता आजपासून संघटना बांधणी करता, संघटना वाढीचा प्रयत्न हा तुम्हाला मला सगळ्यांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि त्याकडे आपण आता अधिक लक्ष सगळ्यांनी द्यावं ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय. प्रमुख स्मिताताई देशमुख, वास्तविक आपण उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते बंधू भगिनी, मी सुरुवातीलाच आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे एका वेगळ्या राजकीय गणितातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी सुरुवातीलाच या ठिकाणी आदरणीय नामदार अजितदादा पवार आणि त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि त्यांच्या बरोबरीने इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाताना आपण पाहिलेले आहेत आणि त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडला. आपल्या सर्वांच्या वतीने सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन करूया. या बैठकीला सामोरं जाताना सुरुवातीला सांगण्यात आलं की ही पहिली बैठक, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की ही काही पहिली बैठक नाही, अनेक बैठकी आपण घेतलेल्या. थोड्या वेगळ्या जागेमध्ये आपण ही बैठक घेतोय आणि त्याची कारणं आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही.
आणि कुठलाही पक्ष जो अभेद्य पक्ष असतो त्या पक्षामध्ये जर दोन भाग होत असतील तर ती नेहमीच थोडीशी दुर्दैवाची बाब नक्कीच असते. आणि ती सुद्धा भावना या ठिकाणी असणाऱ्या सर्वच अगदी रामराजांपासून मकरंदाबापासून आपल्या सर्वांच्या मनामध्ये दुखी. पण हे सर्व असताना कुठला तरी एखादा निर्णय मात्र घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या पाठीमागं उभं राहण्याची आपण सर्वांनी भूमिका घेतली. एक अत्यंत धडाडीचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची धडाडी कुणाच्याही आपण तुलनाच करू शकत नाही अशा प्रकारची अजितदादांची धडाडी आपण सर्वजण जाणतो. आणि त्यामुळे अजितदादांच्या बरोबर त्या ठिकाणी राहण्याचा आपण सर्वांनी घेतलेला तो निर्णय. आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच धडाडीने पुन्हा आपल्याला पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही आपली सभा होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. सातारा जिल्ह्यामध्ये आपला पक्ष बळकट आहे. अजितदादांवरती प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि जी काय बदलती राजकीय परिस्थिती आहे त्याच्याबरोबर राहून आपला पक्ष त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला जे जे करता जे जे शक्य असेल ते सर्वस्वी आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. आणि आपली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, येणाऱ्या कुठलीही निवडणूक असेल, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभेदपणे सातारा जिल्ह्यामध्ये हा उभा आहे हे चित्र निर्माण करण्याची जबाबदारी आपला सर्वांची. आणि त्यामुळं आता पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी पक्षातल्या कार्यकारिणीमध्ये काम करणारे, संघटना वाढवणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी येण्याची गरज आहे. आणि तरच हा पक्ष आपल्याला त्या मजबूतीने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यामध्ये उभा करता येईल. ताकद आपली आहे पण ती आता ताकद आपल्याला संघटित करावी लागणार. थोडाफार जो संभ्रम असेल, थोडीफार ताकद विखुरली गेली असेल असं जर कुणाला वाटत असेल तर ती संघटित केली तरी ताकद ज्याप्रमाणे पूर्वी आहे त्याप्रमाणेच ही ताकद असलेली आपल्याला दाखवायची आहे. आणि त्याकरताच खऱ्या अर्थाने आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला पुढची काय नेमकी वाटचाल करायची, पुढच्या काय नेमक्या उपाययोजना आपल्याला आखायच्या आहेत याच्या संबंधाने अत्यंत मनमोकळेपणाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना चर्चा करायची. बहुसंख्य आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आहात. आणि आजच्या बैठकीला बोलवत असताना जिल्ह्यातले सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनाच पहिल्यांदा बोलवायचा असा त्या ठिकाणी निर्णय झाला. आणि एकदा प्रमुख कार्यकर्ते एकत्रित आल्यानंतर प्रामुख्याने एक जिल्ह्याची कार्यकारिणी, आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यावेळेला आपण जिल्ह्याची कार्यकारिणी करत असतो मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी काही जिल्हा कार्यकारिणी होईल आणि त्याचबरोबर पक्षाच्या विविध सेलची सुद्धा त्या ठिकाणी आपण बांधणी करणार आहोत. त्या सेलची आपल्याला त्या ठिकाणी निश्चिती करावी लागेल. त्याच्यामध्ये काम करणारे जे उत्सुक असतील त्यांचा त्यामध्ये समावेश करावा लागेल. आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे. त्याच्यामध्ये विविध सेल आपल्याला माहिती आहेतच. आणि त्याच्यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष असेल, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, युवती अध्यक्ष, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय, सोशल मीडिया विभाग, डॉक्टर सेल, चित्रपट कला व सांस्कृतिक सेल, ग्रंथालय सेल, भटक्या विमुक्त जाती, औद्योगिक, सहकार, मागासवर्गीय सेल, विधिवत न्याय सेल, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, सेवा दल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि तो सुद्धा अत्यंत मजबूत होणं अत्यंत आवश्यक आहे. श्री लवंगारे साहेब या ठिकाणी उभे आहेत. वाहतूक विभाग, कर सल्लागार सेल, असंघटित कामगार सेल, वक्ता प्रशिक्षण
विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, माजी सैनिक सेल, क्रीडा विभाग, किसान सभा अशी विविध जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असणाऱ्यांना बरोबर घेऊन आपली जी एक आपण संघटना तयार करत होतो ती संघटना आपल्याला ह्या ठिकाणी उभी करायची. आपण सर्वजण या ठिकाणी संघटना कशी करायची, संघटना कशी बांधायची याच्या संबंधाने आपल्याला सर्वांना त्याची जाण आहे, माहिती आहे. या ठिकाणी अनेक काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतरच्या आजच्या प्रवासापर्यंत काम केलेली आपल्यापैकी बहुसंख्य सगळं मंडळी आहे. अगदी या ठिकाणी ज्येष्ठ आमचे सुरेश बापू असतील, डी.के. पवार असतील, सगळ्या पक्षांमध्ये सगळ्या म्हणजे काँग्रेस विचाराच्याच पक्षांमध्ये कार्य केलेली सर्व मंडळी आहे. आणि त्यामुळे संघटना कशी करायची हे काही आपल्याला वेगळं काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु ती संघटना करून त्या ठिकाणी ती प्रभावीपणे काम कशी करेल याच्याकडे मात्र आपल्याला नक्की सर्वांना त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागणार. या ठिकाणी मान्यवरांच्या परवानगीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या काही सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करत असताना एक जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर एक कार्याध्यक्ष अशा प्रकारची नेमणूक करण्याच्या त्यांच्या सूचना आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये श्री अमित कदम यांचं नाव त्या ठिकाणी कार्याध्यक्ष पदासाठी स्वतः अजितदादांनी त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे. तर त्यांच्या नावाला आपल्या सर्वांनी मान्यता द्यावी ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांची मान्यता असेल तर अमित कदमांना मी विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यावं आणि आदरणीय रामराजे साहेबांनी आणि मकरंद आबांनी त्यांचं सत्कार करावा, अभिनंदन करावं. थोडं पक्षाचं काम म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दैनंदिन त्या ठिकाणी कार्य करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि आपल्यालाही कल्पना आहे सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आपण एकत्रितपणे सर्वजण कार्य करत होतो त्यावेळेला काही मंडळी त्या ठिकाणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये थांबून त्या ठिकाणी येणारा कार्यकर्ता असेल किंवा येणारं कुठलेही पक्षाचं धोरण असेल, ते वरतून कुठले निर्णय झालेले असतील, ते निर्णय ह्या ठिकाणी त्या निर्णयांची अंमलबजावणी करायची असेल, या सर्वांचं एकंदर कॉर्डिनेशन अत्यंत उत्तमपणे सातारा जिल्ह्यामध्ये होत असताना आपण पाहिले. म्हणजे आम्ही जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना एका बाजूला पक्षाच्या माध्यमातून सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने त्या ठिकाणी काम होत असताना आपण पाहिलेलं आहे. आणि असं कधीही जाणवलं नाही की कुठलाही वरतून एखादा निर्णय सोपवला आणि तो सातारा जिल्ह्याने राबवला. किंबहुना सातारा जिल्ह्याने तो सर्व अधिक ताकदीने नेहमीच प्रत्येक पक्षाचे निर्णय त्या ठिकाणी विरोधात असताना सुद्धा, सत्तेवर असताना सुद्धा त्या ठिकाणी राबवत असताना आपण पाहिलेले आहेत. आणि त्यामुळं ऑफिसमध्ये त्या ठिकाणी थांबून कार्यकारिणीचं काम करण्याची सुद्धा तेवढीच नितांत गरज असते. आणि किंबहुना अध्यक्ष कार्याध्यक्ष हे जरी असले तरी प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी कार्यालयात थांबून कार्यकारिणीचं काम करणारी व्यक्ती सुद्धा तेवढ्याच महत्त्वाची असते. त्यामुळंच या ठिकाणी वरिष्ठांच्या या ठिकाणी सूचनेनुसार श्री निवास शिंदे यांची त्या ठिकाणी कार्यकारिणीवरती सरचिटणीस या नात्याने नियुक्ती करण्यात यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.
याच्या व्यतिरिक्त आपल्याला जिल्ह्याची कार्यकारिणी ही करायची आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला सांगितलं एक नाव हे कार्याध्यक्षपदाचं या ठिकाणी स्वतः अजितदादांनी या ठिकाणी आपल्याला सूचना केल्याप्रमाणे आपण निर्णय केला. दुसरं वरिष्ठांनी या ठिकाणी सांगितलं कुणीतरी कार्यालयात थांबून त्या ठिकाणी सातारतात असण्याची अधिक गरज होती आणि त्यांनी त्या ठिकाणी थांबून कार्यकारिणीचं काम चांगलं व्हावं, प्रत्येकाला त्या ठिकाणी कधी मीटिंग असेल त्याच्या सूचना मिळाव्यात, पक्षाचं जे काही धोरण असेल ते आपल्यापर्यंत पोहोचावं, अशा दृष्टिकोनातून वरिष्ठांनी नेते मंडळींनी सांगितल्याप्रमाणे निवास शिंदे यांची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती नक्कीच फार मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचा एक चांगल्या प्रकारचा अनुभव त्यांना गेल्या अनेक वर्षापासून आहे, आपण सर्वांनी अनुभवलेला असेल. त्याच्या व्यतिरिक्त जी काही कार्यकारिणी करण्याची आहे त्याच्या सूचना आपल्याकडून जर प्राप्त झाल्या तर वरिष्ठांना अधिक त्या ठिकाणी निर्णय घेण्यात सोयीचं होईल, सुलभ होईल. त्या दृष्टीने आपण थोडक्यामध्ये आपल्या सूचना मांडाव्यात ही एक आपल्याला मी विनंती करतो. आणि त्याचबरोबर हे जे विविध सेल आहेत याच्याकरता आपल्याला काही जर कोणाची नावं सुचवायची असतील तर ती वरिष्ठांना भेटून आपण नावं सुचवावीत. त्याच्या संबंधाने काही सूचना करायच्या असतील त्याही आपण त्याच्या संबंधाने सूचना कराव्यात. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या तालुक्याची कार्यकारिणीची जबाबदारी आपल्या प्रमुख मंडळींनी जर त्या ठिकाणी घेतली तर आपल्याला कार्यकारिणी अत्यंत लवकर करणं फार सोपं जाईल. आणि त्या दृष्टिकोनात आपल्या नेते मंडळींच्या ज्या काही ह्या सूचना आहेत त्या आपल्यापर्यंत ह्या प्रास्ताविकामध्ये पोचवायच्या आणि आपल्याकडून ह्या विविध कार्यकारिणीची त्वरित अंमलबजावणी कशी होईल अशा दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. थोडेसे दसऱ्याचा सण परवा आहे, नंतर दिवाळी आहे, परंतु हे जरी असलं तरी लवकरात लवकर आपल्याला कार्यकारिणी पूर्णत्वाच्या प्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला ही करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सर्वांनाच तत्परतेने त्या ठिकाणी कामाला लागावं लागणार आहे आणि त्या संबंधाने आपण सर्वांनी कामाला लागावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जी काही आता जी परिस्थिती झालेली आहे त्यामध्ये काही तालुक्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबरची असलेली संख्या आपल्याला दिसून आलेली आहे आणि त्याचबरोबर काही तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यातून जी कोणी जबाबदारी घ्यायला उत्सुक असतील, तयार असतील, त्यांनी त्या तालुक्याची जबाबदारी घेऊन त्या तालुक्यातील कार्यकारिणी त्वरित करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत. आणि जी काही जिल्ह्याची कार्यकारिणी या सर्व ज्येष्ठांच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या माध्यमातून जी काही निश्चित होईल ही कार्यकारिणी प्रत्येक तालुक्यात येऊन त्या तालुक्यातली कार्यकारिणी त्याच दिवशी कशी होईल अशा दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि एक मजबूत संघटना आणि सर्व राज्यामध्ये सर्वात वेगाने झालेली आपली संघटना, आपली कार्यकारिणी आपल्याला करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायची आहेत. त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण आपल्या थोडक्यामध्ये सूचना मांडाव्याची विनंती. ज्येष्ठांनी सांगितल्यानुसार भाषण न करता सूचना फक्त आपण मांडावा एवढीच विनंती करतो. आणि आदरणीय पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, नंतर रामराजे, मकरंद आबा आणि आपल्या तटकरे साहेबांचं या ठिकाणी प्रामुख्याने जे आज महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांचे माझ्यावरती विश्वासाने जिल्हाध्यक्षपदाची त्यांनी जबाबदारी सोपवली. ती आपल्या सर्वांच्या सहकार्यात यशस्वीपणे वाटचाल करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. त्यांचे आणि आपल्या सर्वांचे मनापासून ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्यालाही कल्पना आहे की थोडंसं
सुरुवातीपासूनच सुरुवात करायची अशा दृष्टीने त्या ठिकाणी कामाला लागायचंय. आणि आपण सर्वांनी मनात आणलं तर सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी प्रतिभा होती तीच प्रतिभा काही काळातच आपल्याला त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात 100% यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी प्रमुख मंडळी संपूर्ण जिल्ह्यातील उपस्थित राहिलेला आहात. अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत, अनेक जिल्हाध्यक्ष या नात्याने कार्य केलेले आहेत, अनेक सभापती म्हणून काम केलेले आहेत. आणि आपण सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी आल्यानंतर ताकदीने आपण वाढीच्या कामाला जर लागलो तर काही काळातच अत्यंत बळकट पक्ष आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये उभा असलेला दिसेल असा विश्वास व्यक्त करतो. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. येणाऱ्या परवाच्या दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने, दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.